राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात महायुतीचा दुसरा मेळावा रविवारी बीडमध्ये झाला। अटल बिहारी वाजपेयी मैदानावर झालेल्या या महासभेत पाचही पक्षांच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रातल्या काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली। आपल्या होम पिचवर झालेल्या सभेमध्ये गोपीनाथ मुंडेंनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलं। शरद पवार, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्र्यांवर महायुतीच्या नेत्यांनी घणाघात केला। तर याच सभेमध्ये रिपाई नेते रामदास आठवले यांच्या कवितांनी महायुतीच्या सभेत चांगलीच रंगत आणली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे भलगर। आता आम्ही उघडणार आहोत 2014 मध्ये सत्तेचं दार। आता आम्ही उघडणार आहोत 2014 मध्ये सत्तेचं दार। कारण पृथ्वीराज चव्हाणाने अजित पवारांचे होणार आहे जोरदार हार। या काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांकडे भरपूर आहे काळ्या पैशाचे हंडे। ते उद्ध्वस्त करणार आहे मी, उद्धवजी, शेट्टी, जानकर आणि गोपीनाथ मुंडे। 2014 ची जिंकणार आहोत वन डे। आमच्याकडे फास्ट बॉलर आहेत उद्धवजी आणि गोपीनाथ मुंडे। आज तर आहे संडे। आज तर आहे संडे, म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो गोपीनाथ मुंडे। एकत्र आलेले आहे ते 5 पांडव, म्हणूनच काँग्रेसवाले करू लागलेले आहेत आकाट तांडव। आता आमच्या महायुतीचा आम्ही बीडमध्ये मजबूत बांधलेला आहे मांडव। आता या बीडमध्ये आम्ही मजबूत बांधलेला आहे महायुतीचा मांडव आणि गौरवांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे ते 5 पांडव। आणि काहीतरी परवा अजितदादा म्हणाले की राजू शेट्टींनी दिलेला जो चाबूक आहे त्याला वागीच नाही आहे। अजित दादा नसेल आमच्याकडे वागी, पण दिल्लीमध्ये आहे नरेंद्र मोदी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।